Hello dear friends, in before video we have to learn properties of metals, property of physical properties of non-metal हे आपण बघितले. इन दिस व्हिडिओ आपण बघणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. याच्यामध्ये फर्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढत असतात हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मागील चॅप्टरमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द बेसिस ऑफ केमिकल बिहेवियर ऑफ एलिमेंट. Majority of metals have up to 3 electrons in their outermost shell. म्हणजे त्याच्या outermost shell मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे 3 असतात बघा. 3 अशा सर्कल्स असतात. या पद्धतीने 3 सर्कल असतात. फॉर एक्झाम्पल आपण सोडियम घेतला तर सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 11 आहे. तर त्याच्या फर्स्ट याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे अशा पद्धतीने. नंतर सेकंड याच्यामध्ये के शेलमध्ये 8 असतात. 1 2 3 4 5 6 7 8 या पद्धतीने. आणि लास्ट सेलमध्ये राहिलेला शिल्लक 1 हे असणार आहे. याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणत. मग बघा याचं चार्ट दिलेलं आहे आपल्याला. मेटल्स, ॲटॉमिक नंबर अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सोडियम दिलं आहे, सोडियम Na 11, ॲटॉमिक नंबर किती त्याचा 11. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 आहे. म्हणजे फर्स्ट याच्यामध्ये 2 ऑर्बिट, सेकंड याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि लास्ट याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. नंतर सेकंड आहे Mg मीन्स मर्क्युरी. याच्या ॲटॉमिक नंबर दिला आहे 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282 म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. नंतर Al ॲल्युमिनियम, ॲटॉमिक नंबर 13, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं आहे 283 म्हणजे लास्ट याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन. नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ आयन्स. मेटल्स हॅव टेंडन्सी टू लूज देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज आयन दॅट इज कटायन्स. बघा मेटल्स काय सांगितलं आहे, लूज देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे फॉर्मेशन ऑफ आयन्स म्हणजे काय, हा त्याचा इलेक्ट्रॉन देत असतो, सोडत असतो आणि तो पॉझिटिव्हली चार्ज तयार करत असतो. म्हणजे कटायन्स हा स्वतः होत असतो. फॉर एक्झाम्पल Na281 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मग आउटर मोस्ट शेलमध्ये किती आहे, 1 आहे. मग हा 1 इलेक्ट्रॉन तो लूज करतो, सोडून देत असतो बघा, मायनस करतो आणि स्वतःचा पॉझिटिव्ह चार्ज हा तयार करत असतो. Na प्लस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28. म्हणजे अशा पद्धतीने जे आउटर मोस्ट ऑर्बिट असतं त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये आपल्याला 8 या पटीने म्हणजे 8च्या पटीमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन हवे असतात. तर त्यामुळे ज्याच्या आउटर मोस्टमध्ये शेलमध्ये जर 1 राहिला तर तो 1 दुसऱ्याच्या कडून 7 त्याला पूर्ण करण्यासाठी, आउटर मोस्ट शेल कंप्लीट करण्यासाठी 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. मग हा दुसऱ्याकडून 7 इलेक्ट्रॉन घेईल का, नाही. म्हणून हा काय करतो असतो, 1 इलेक्ट्रॉन लूज करत असतो. नेक्स्ट आहे सोडियम Mg दॅट त्याचं मॅग्नेशियम 282 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग हा किती इलेक्ट्रॉन लूज करतोय, 2 इलेक्ट्रॉन लूज करतोय आणि स्वतःवरती 2 पॉझिटिव्ह चार्ज तयार करतोय, 28 मॅग्नेशियम आयन्स. रिॲक्शन विथ ऑक्सिजन. मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म ऑक्साईड. मेटल्स प्लस ऑक्सिजन दॅट गिव्स मेटल ऑक्साईड. बघा मेटलची कोणत्याही ऑक्सिजनसोबत रिॲक्शन झाली तर तो मेटल ऑक्साईड तयार करत असतो. द मेटल्स ऑक्साईड आर बेसिक इन नेचर. मेटल ऑक्साईड रिॲक्ट्स विथ अन ॲसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. आणि ज्यावेळेस मेटल ऑक्साईड हा ॲसिडसोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस तो सॉल्ट आणि वॉटर तयार करत असतो. म्हणजे या रिॲक्शन अशा पद्धतीने होत असतात की मेटल कोणत्याही ऑक्सिजनसोबत रिॲक्ट झाला की मेटल ऑक्साईड तयार होतो आणि मेटल ऑक्साईड ॲसिडसोबत रिॲक्ट झाला की सॉल्ट प्लस वॉटर मिळत असतं. ओके स्टुडंट, अंडरस्टँड. नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ ॲसिड. टेक dilute hydrochloric acid in a test tube, then add zinc dust to it. Take a glowing splinter near the mouth of tube. Observe the glowing splinter.
you will notice some sound coming out from it. Most of metals react with dilute acid to form metal salt while hydrogen gas is released. बघा, आपल्याला रिॲक्शन करून बघायची की आपल्याला थोडे हायड्रोजन ॲसिड घ्यायचे, नंतर त्याच्यामध्ये आपल्याला झिंक डस्ट म्हणजे झिंकची पावडर जी आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये ॲड करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या माऊथ म्हणजे ते आपण त्याची टेस्ट ट्यूबमध्ये ज्या घेणार ते टेस्ट ट्यूबच्या माऊथ म्हणजे तोंडात ओपन एंड ज्या ठिकाणी असेल त्या ओपन तोंडाजवळ आपल्याला आवाज म्हणजे कानाने ऐकण्याचा प्रयत्न करायचा की आपल्याला त्यामधून साऊंड ऐकायला मिळेल, सूर असा साऊंड त्यामधून येणार. म्हणजे आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये जेव्हा झिंक पावडर टाकणार तेव्हा जसं की आपण इनो हा आपण निंबू किंवा पाण्यावर मध्ये टाकला, इनोमध्ये आपण पाणी टाकलं तर त्यावेळेस कसा साऊंड येतो त्या पद्धतीने साऊंड यामध्ये येणार आहे. आणि हायड्रोजन गॅस म्हणजे जो साऊंड आहे त्या साऊंडच्या मार्फत जे फसफस करून जे काही निघेल, रिलीज होईल, वास जाणार आहे, साऊंड येणार आहे तो काय असणार आहे? हायड्रोजन गॅस मीन्स मेटल्स प्लस डायल्यूट ॲसिड दॅट गिव्स सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस. म्हणजे मेटलची रिॲक्शन डायल्यूट ॲसिडसोबत जर झाली तर त्यापासून आपल्याला सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस मिळत असतो. नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ वॉटर. पाण्यासोबत रिॲक्शन होत असताना मेटलची बघा, most metals do not show any observable and fast reaction with cold water, but some metals like sodium and potassium reacts with cold water to produce their hydroxide and hydrogen gas. Magnesium metals require steam to give similar reaction. बघा, मग रिॲक्शन ज्यावेळेस पाण्यासोबत होत असते त्यावेळेस फास्ट रिॲक्शन ही होत असते थंड्या पाण्यासोबत, ओके, आणि नॉर्मल पाण्यासोबत ही थोडी स्लो होत असते, ओके. बट सम मेटल्स लाईक सोडियम आणि पोटॅशियम रिॲक्ट ज्यावेळेस कोल्ड वॉटर थंड्या पाण्यासोबत होत असतात तेव्हा हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस मिळत असतात. अंडरस्टँड स्टुडंट? हे केमिकली रिॲक्शन आहे. जेव्हा पर्टिक्युलर तुम्ही 9 पर्टिक्युलरली तुम्ही 11 किंवा 12मध्ये जाणार त्यावेळेस तुम्हाला ह्या रिॲक्शन करायच्या आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. फर्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मोस्ट ऑफ नॉन मेटल्स हॅव 4 to 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलेन्स शेल्स. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये बघा, नॉन मेटल्समध्ये जसं की आपण मेटल्समध्ये काय बघितलं, त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 1 किंवा 2 या पद्धतीने इलेक्ट्रॉन किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात. मग त्या काय झाले? नॉन मेटल्सचे, ओके, केमिकल प्रॉपर्टी. आणि नॉन मेटलचे केमिकल प्रॉपर्टी काय आहे की त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 4 to 7 म्हणजे 4, 5, 6, 7 या पद्धतीने शिल्लक राहिले. जसं की आता फॉर एक्झाम्पल ही बघितलं, ओके, क्लोरीन घेणार आपण. क्लोरीनचा 17 आहे तर याच्यामध्ये 2 येणार, याच्यामध्ये 8 येणार, मग 10 झाले. मग राहिलेल्या याच्यामध्ये किती येणार? 7, ओके, 7 येणार. म्हणजे 7 म्हणजेच काय? 2, 5, ओके. म्हणजे याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 5 आहे किंवा 7 आहे. म्हणून हे काय झालं? नॉन मेटल्स. केमिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल झाले. अंडरस्टँड स्टुडंट? मग नॉन मेटल्स बघा, यांचं दिलेलं आहे नायट्रोजनचं 7, ॲटॉमिक नंबर 7 आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन दिलं आहे 2, 5. म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 2 आणि म्हणजे 7 आहे टोटल. मग त्यातले तो 5 दुसऱ्यांना देऊ शकतो किंवा दुसऱ्याकडून 3 त्याला घ्यावे लागतील कंप्लीट करण्यासाठी, 2 किंवा 3 एक असं. नंतर ऑक्सिजन दिला 8 to 6 म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? याच्या 6 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे हे केमिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल्स आहे. फॉर्मेशन ऑफ आयन्स. नॉन मेटल्स हॅव टेंडन्सी टू एक्सपेक्ट इलेक्ट्रॉन in their valence shell to form negatively charged ion called anions. बघा, फॉर्मेशन ऑफ आयन्स काय आहे की हे ॲस्पेक्ट म्हणजे स्वीकारत असतात, दुसऱ्याकडचे इलेक्ट्रॉन हे घेत असतात, हे देत नाही पण घेतात आणि स्वतःवरती निगेटिव्ह चार्ज अनायन्स हा तयार करत असतात. फॉर एक्झाम्पल आपण बघणार आहे क्लोरीन. क्लोरीन हॅज 17 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन
दॅट इज 287. काय 287 म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 7. म्हणून त्याला कंप्लीट करण्यासाठी त्याचा ऑक्टेट कंप्लीट म्हणजे हे ऑक्टेट आहे हे लास्टचं ऑक्टेट 8ने कंप्लीट करण्यासाठी त्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून तो दुसऱ्याकडचा घेतो आहे आणि स्वतःवरती निगेटिव्ह चार्ज तयार करत आहे. किती 1 निगेटिव्ह चार्ज. त्यावेळेस त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होत आहे 288. अंडरस्टँड स्टुडंट. नेक्स्ट आहे ऑक्सिजन प्लस 2 इलेक्ट्रॉन दॅट गिव्स O2 मायनस O मायनस मायनस किंवा 2 मायनस असं म्हणू शकतात. मग ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं विद्यार्थी मित्रांनो 2 6 म्हणजे 8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं याचं टोटल. तर फर्स्ट शेलमध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन पुटिंग करायचे असतात, सेकंडमध्ये राहिलेले सगळे. ओके. मग 6 राहिले. मग याला 2 इलेक्ट्रॉन कंप्लीट दुसऱ्याकडून घेतले तेव्हा त्याचा ऑक्टेट कंप्लीट होणार 8ने. 2 8 ऑक्साईड आयनचे तयार होणार आहे. नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ ऑक्सिजन. Non-metals combine with oxygen to form their oxide. Non-metals plus oxygen that gives non-metal oxide. बघा non-metal ज्यावेळेस ऑक्सिजन सोबत कंबाईन्स होतात तेव्हा ते सुद्धा non-metal oxide तयार करत असतात. The oxide of non-metals are acidic in nature. They react with bases to form soluble salt and water. हे सोल्युबल सॉल्ट हे रिॲक्शन विथ ॲसिडिक नेचर मध्ये असतात आणि हे बेसिक ॲसिडिक इन नेचर असतात आणि त्याची रिॲक्शन बेसिस फॉर्ममधून सॉल्ट आणि वॉटर हे मिळत असतं. ओके. C+O2 दॅट गिव्स CO2. CO2 प्लस 2 NaOH दॅट गिव्स Na2CO3 प्लस H2O. बघा पहिली रिॲक्शन कशासोबत झाली तर ॲसिडिक इन नेचरमध्ये आलं CO2 C+O2 दॅट गिव्स CO2. नंतर त्याची रिॲक्शन बेसेससोबत झाली. बेससोबत झाली 2 NaOH सोबत. तर त्यावेळेस आपल्याला Na2CO3 मिळाला आणि H2 म्हणजे हा काय झाला सॉल्ट. हा झाला सॉल्ट आणि हा काय झाला वॉटर H2O. अंडरस्टँड स्टुडंट. The oxide of non-metals react with water to form an acid. CO plus H2O that gives H2CO3 carbonic acid. SO2 H2O plus H2O that gives SO3 sulfuric acid. SO3 plus H2O that gives H2SO4 sulfuric acid. या पद्धतीने तयार होत असतात आणि त्याला अशी नावं असतात. ओके. डी आहे नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड. नॉन मेटल जे आहे ते डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्ट होत नाही. बघा यूज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्सचा आपल्याला चार्ट बनवायचा आहे. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ युजेस मेटल्स अँड नॉन मेटल्स इन अवर एव्हरीडे लाईफ. मग एव्हरीडे लाईफमध्ये आपण मेटल्स आणि नॉन मेटल्स कुठे यूज करतो. फॉर एक्झाम्पल आपण गोल्ड घेतला. मेटल्समध्ये काय घेतला गोल्ड. तर गोल्डचा यूज तुम्ही कुठे करत असतात डेली लाईफमध्ये ऑर्नामेंट्स. ओके. ऑर्नामेंटमध्ये करत असतात. ऑक्सिजन जर घेतला नॉन मेटलचा आपण ऑक्सिजन फॉर एक्झाम्पल घेतला O2 ऑक्सिजन O2 घेतला तर O2 हा आपण कुठे यूज करत असतात तर आपण ब्रीदिंग करतो. ओके. श्वासोच्छ्वास करतो तर त्यासाठी सुद्धा आपण यूज करतो. किंवा गॅस सिलेंडर म्हटलं तर गॅस सिलेंडरमध्ये जलनासाठी याचा यूज केला जातो. असे तुम्हाला 10 मेटलचे आणि नॉन मेटलचे लिस्ट तयार करायची आहे डेली यूजच्या. ओके स्टुडंट. डोंट फॉरगेट. नोबल मेटल्स. सम मेटल्स लाईक गोल्ड सिल्वर प्लॅटिनम palladium and rhodium are noble metals. They occur in a nature in elemental state. Gold which are 100% pure is called 24 karat gold. Pure gold is soft. As a result, the ornament made from pure gold bend to break due to pressure. Therefore, goldsmith mix it with certain proportion of copper or silver. Ornamental are made from 22 karat gold or gold with still smaller carat value. बघा
नोबेल मेटल्स तुम्ही बघितलेले असाल की आपल्याला प्राईज मिळतं, तर प्राईज मे बी सिल्वरमध्ये असू शकतं, गोल्डमध्ये असू शकतं, प्लॅटिनियममध्ये असू शकतं, पॅलॅडियमच्या याच्यामध्ये असू शकतं किंवा रोडियमच्या याच्यामध्ये सुद्धा असतं. ओके, तर आपण जर आपण पर्टिक्युलरली आपण जर गोल्डचा, सोन्याचा जर आपण विचार केला तर सोनं जे आहे हे प्युअर असतं. ओके, प्युअर सोनं किती कॅरेटचं असतं तर 24 कॅरेटचं असतं आणि ते सॉफ्ट असतं, ते हाताने इझिली आपण प्रेशर जर दिलं तर तुटू शकतं किंवा वाकू शकतं. पण ज्यावेळेस ते जर वाकलं नाही तर त्यावेळेस समजायचं असतं की याच्यामध्ये गोल्ड स्मिथ मिक्स केलेला आहे, थोडं कॉपर यामध्ये मिक्स केलेलं आहे, कॉपर किंवा सिल्वर, त्याच्यामुळे हे मिक्स होत नाही, तुटत नाही आहे, थोडं कडक वाटतं आहे आणि हे 22 कॅरेटचं असतं. मग युजेस ऑफ नोबेल मेटल्स, मग कोणत्या ठिकाणी यूज याचा होत असतो? गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनियम आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. मग गोल्ड, सिल्वर आणि प्लॅटिनियम याच्यापासून ऑर्नामेंट्स बनवत असतात. सेकंड आहे सिल्वर यूज इन मेडिसिन. मेडिसिनमध्ये सिल्वर कोटिंग यूज केली जाते, बघा माहिती आहे तुम्हाला मेडिकलच्या याच्यामध्ये टॅबलेटमध्ये. ओके, गोल्ड अँड सिल्वर अल्सो यूज टू मेक मेडल्स, आणि गोल्ड आणि सिल्वरपासून मेडल्ससुद्धा बनवले जातात जे आपल्याला प्राईज अवॉर्ड्स मिळत असतात ते. फोर्थ आहे गोल्ड अँड सिल्वर्स ऑल्सो यूज टू मेक फ्यू इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. गोल्ड आणि सिल्वर काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये सुद्धा यूज केला जातो. प्लॅटिनियम, पॅलेडियम मेटल्स आर यूज्ड ॲज कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्टमध्ये सुद्धा याचा यूज होत असतो. प्युरिटी ऑफ गोल्ड, मग गोल्डची प्युरिटी काय आहे? व्हेन वी आस्क रेट ऑफ गोल्ड इन अ गोल्ड शॉप इट ऑलवेज डिफर. व्हाय इट इज इट? बघा, ज्यावेळेस आपण आपल्या बाजूच्या शॉपमध्ये जेव्हा गोल्ड शॉपमध्ये जेव्हा जातो सोन्याच्या दुकानात, त्यावेळेस आपण विचारतो की किती रुपयाचं याची प्राईस आहे, रेट काय आहे सोन्याचा, आणि असा का, म्हणजे असा का, एवढा का? याचं कारण काय आहे? गोल्ड इज अ नोबेल मेटल इन अ नेचर. इट ऑकर इन एलिमेंट फॉर्म. 100% प्युअर गोल्ड इज 24 कॅरेट. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट, देअरफॉर गोल्ड ऑर्नामेंट prepared by pure gold may break or bend due to pressure. Hence, goldsmith and specific amount of copper or silver in a pure gold to prepare ornaments. 22 karat gold is used. बघा, म्हणजे काय कारण आहे याचं एवढं सोनं महाग आहे? तर हे 24 कॅरेटचं असतं आणि 100% प्युअर असतं, आणि हे जे आहे नोबेल मेटल्सपासून बनवलेलं असतं. हे नॅचरल इन अ नेचरमधलं असतं आणि हे सॉफ्ट असतं. ते ऑर्नामेंट त्याच्यापासून आकर्षक ऑर्नामेंट बनवले जातात. हे इझिली ब्रेक होतं किंवा वाकत असतं आपण ज्यावेळेस प्रेशर देतो तेव्हा. बघा, आपण बऱ्याचशा वेळा पाहत असाल की आपण लेडीज जनरली जर लेडीज पकडल्या, आपली मम्मी घेतली घरामध्ये, तर मम्मीचे काळातले वाकत असतात किंवा मणी असतात तिच्या याच्यामध्ये, जर ते आपण प्रेशरने दाबले तर ते सुद्धा बेंड होत असतं. म्हणजे काय, ते 24 कॅरेटचे आहे म्हणून ते बेंड होत असतं. आणि जर नाही बेंड झाले तर समजायचं की याच्यामध्ये कॉपर किंवा सिल्वर यूज केलेला आहे ऑर्नामेंट बनवण्यासाठी, म्हणून हे किती कॅरेटचं आहे? 22 कॅरेटचं आहे. अंडरस्टँड स्टुडंट? खाली हा चार्ट दिलेला आहे कॅरेट आणि पर्सेंटेजचा. 24 कॅरेट 100%, 22 कॅरेट 91% गोल्ड. याच्यामध्ये असतं 18 कॅरेट म्हणजे 75% गोल्ड असतं. 14 कॅरेट म्हणजे 58% असतं. 12 कॅरेट म्हणजे 50% गोल्ड. 10 कॅरेट म्हणजे 41% गोल्ड यामध्ये असतं. नेक्स्ट आहे कोरोजन. गॅसेस in the air react with metals in pressure, presence of moisture to form metals compound. The metals get affected by this process and undergo what is called, that is called corrosion असं पाहिजे. ओके, गॅसेस इन अ एअर रिॲक्ट विथ मेटल. ज्यावेळेस हवा ही मेटलसोबत रिॲक्ट होत असते प्रेशरच्या मार्फत, त्यावेळेस त्यावरती मॉइश्चर तयार होत असतं. बघा, आपण हिवाळ्यामध्ये पाहत असाल की दवबिंदू म्हणतो आपण, दवबिंदू पडत असतात. तर का? कारण ते
त्याच्यावरती प्रेशरच्या मार्फत रिॲक्ट होत असतात म्हणून. ओके स्टुडंट. A reddish color deposit is formed on iron by reaction with oxygen gas. A greenish color deposit is formed on copper by reaction with carbon dioxide gas. ज्यावेळेस हवेमधील रेडिश कलर रिॲक्ट होत असतो, म्हणजे ऑक्सिजन हा गॅस रिॲक्ट होत असतो रेडिश कलरमध्ये, त्यावेळेस ऑक्सिजन रिॲक्शन होत असते ऑक्सिजन गॅसची, तर त्यावेळेस रेडिश कलर फॉर्म होतो. आणि ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन होत असते मेटलसोबत, तर त्यावेळेस आपल्याला ग्रीनिश कलर हा फॉर्म होत असतो. हे तुम्हाला कळलं, म्हणजे हे रिॲक्शन आपण केमिकलीच पाहू शकतो. नेक्स्ट आहे अलॉय. अलॉय अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ 2 or more metals or homogeneous mixture metals with non-metals is called alloy. बघा, होमोजेनियस मिक्सचर म्हणजे 2 किंवा 3 मेटल्सपासून एकच मिक्सचर मिळतं, जसं सोनं आणि सोनं हे मिक्स केलं की आपल्याला सोनंच मिळणार, तर त्याला त्या मेटल्सला काय म्हणत असतात, अलॉय असे म्हणत असतात. समजलं तुम्हाला? किंवा सोन्यामध्ये जर आपण तांबं मिक्स केलं तर त्याच्यापासून आपल्याला सोनं मिळेल का? नाही, मिश्रण मिळणार आहे. मग ते काय झालं, ते होमोजेनियस मिक्सचर झालं का? नाही, ते हेटेरोजेनियस मिक्सचर झालं. मग ते अलॉय येईल का? नाही. अलॉय आर मेड अप बाय मिक्सिंग द कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट इन ॲज पर requirement. For example, the stainless steel utensils used at home are made up of an alloy of iron with carbon, chromium and nickel. The alloy bronze is formed from copper and tin. बघा, मग स्टेनलेस, फॉर एक्झाम्पल आपण स्टेनलेस स्टील घेतली, जर आपण स्टीलचे भांडे घेतले किंवा आपण कॉपरचे भांडे घेतले, जर आपण त्यांना घासलं, व्यवस्थित त्याला घासलं, तर त्याच्यानंतर ते चकाकतं का नाही? आपल्या घरामध्ये स्टीलचे भांडे चकाकायला लागते, त्याच्यात आपलीसुद्धा प्रतिमा दिसायला लागते स्टीलच्या भांड्यांमध्ये. मध्ये काय आहे, ते कॉपर आणि टीनपासून बनलेले असतात, निकेलपासून बनलेले असतात किंवा क्रोमियमपासून बनलेले असतात, आणि ते अलॉय असतात म्हणून ते चकाकत असतं. म्हणजे अलॉयला काय असते याच्यावरून आपल्याला कळतं आहे, चकाकी असते. अंडरस्टँड स्टुडंट? डोंट फॉरगेट. अशा पद्धतीने आपलं चॅप्टर फिनिश झालेलं आहे. आता पुढच्या वेळेच्यामध्ये आपण बघणार आहे एक्सरसाइज.